सोलापूरमध्ये आज एका विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। सिद्धेश्वर साखर कारखाना वाचवण्यासाठी आणि बोरामणी विमानतळासाठी हा मोर्चा आयोजित केला गेलाय। मोठ्या संख्येने शेतकरी बांधव या मोर्चामध्ये सहभागी होतात। आपल्या सोबत सध्या आपले प्रतिनिधी आफ्ताब शेख आहेत। आफ्ताब, या मोर्चाचं रूप नेमकं कसं आहे, काय चित्र सध्या सोलापुरात दिसतंय? नंदा मी सध्या सोलापुरातल्या होडगी रोड परिसरामध्ये आणि होडगी रोडवरनं हा मोर्चा निघालेला आहे। आता सोलापुरातल्या सिद्धेश्वर कारखान्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली आहे। आपल्याला माहिती आहे की सोलापुरातलं जे होडगी रोड विमानतळ आहे, या विमानतळाच्या शेजारी असलेल्या सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी जी आहे ती या विमानसेवेला अडथळा ठरत असल्याचा अहवाल जो आहे तो DGCAनं दिलेला होता। मात्र जाणीवपूर्वक अशा पद्धतीचं षडयंत्र जे आहे ते कारखान्याच्या विरोधात सुरू आहे। हरित लवादानं जाणीवपूर्वक नोटीस पाठवून कारखाना बंद पाडण्याचं षडयंत्र सुरू असल्याचा आरोप जो आहे तो सभासद शेतकऱ्यांचा आणि कारखान्याचा आहे आणि त्यासाठी हा विराट असा मोर्चा निघालेला आहे। हजारोंच्या संख्येनं शेतकरी जे त्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। सोलापुरातलं जे बोरामणी विमानतळ आहे, होडगी रोड ऐवजी बोरामणीचं विमानतळ सुरू व्हावं अशी मागणी देखील या मोर्चामधनं करण्यात येणार आहे। सगळे शेतकरी जे ते पायी होम मैदानाकडे निघालेले आहेत, ज्या ठिकाणी या मोर्चाचं रूपांतर जाहीर सभेमध्ये होणार आहे। कारखान्याचे माजी चेअरमन धर्मराज कडादी हे स्वतः या मोर्चाचं नेतृत्व करतायत आणि आपली नजर जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत सभासद शेतकरी जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। रस्त्यानं ठिकठिकाणी मोर्चाचं स्वागत केलं जातंय। अनेक पक्षांचा पाठिंबा जो आहे तो या मोर्चाला मिळतोय। काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी असेल, या सगळ्या पार्टीचा पाठिंबा देखील या मोर्चाला आहे आणि जवळपास 8 किलोमीटरचं अंतर पायी चालत हे सगळे शेतकरी जे आहेत ते जाहीर सभेच्या ठिकाणी जाणार आहेत आणि मोर्चामध्ये हजारो सभासद शेतकरी जे आहेत ते सहभागी झालेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। ज्ञानदा, आफ्ताब, अगदी थोडक्यात कुणाच्या प्रतिक्रिया जाणून घेणं शक्य आहे का? काही शेतकरी आहेत त्यांच्या बोलण्याशी प्रयत्न करूयात। काय नेमकं म्हणणं आहे, कशासाठी मोर्चा निघाला? आम्ही शेतकरीचा हा प्रश्न आहे। आमच्या चिमणी बंद पाडून शेतकऱ्यांचा ऊस गाळप कुठं व्हायचं पुढच्या हंगामात? प्रत्येक 5-6 वर्ष झालं चिमणीचा प्रश्न करून आज विस्कळीत करण्यात चालू आहे कामकाज। तुम्ही कुठल्या गावात आलाय? आम्ही सोलापूरचे आहोत। मी एक शेतकरी आहे, बाबासाहेब मल्लीनाथ धुम्मा। तुम्ही कुठल्या गावात आलात, कुठं चाललाय? कुठल्या गावात आलेला आहात तुम्ही? आम्ही होडगीचा। काय म्हणणं आहे नेमकं? म्हणणं काय नेमकं, कशासाठी मोर्चात सहभागी झालाय? आमचं चिमणीचं हम राहायलाच पाहिजे। आमचं हे चिमणी आमच्या पोटाचं आहे। आमचे ह्याच आम्ही कामगारांनी सभासदांना हिच्या आमचं पोट हे होते। नंदा, आपण जर या शेतकऱ्यांच्या भावना ऐकल्या तर त्यांचं म्हणणं असंच आहे की चिमणीवरती, कारखान्यावरती आमचं पोट आहे, त्यामुळं ही चिमणी पाडण्यात येऊ नये। चिमणीला जी मान्यता गरजेची आहे ती मान्यता देण्यात यावी। विमानतळाचा विषय असेल तर विमानतळ बोरामणी एअरपोर्टवरनं सुरू व्हावं अशा पद्धतीची शेतकऱ्यांची मागणी आहे आणि त्यासाठी हे सगळे मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। नंदा, आफ्ताब, धन्यवाद सगळ्या प्रतिक्रियांबद्दल आणि या दृश्यांबद्दल। तर सोलापूरमध्ये निघालेला हा विराट मोर्चा बोरामणी विमानतळ सुरू करण्याची प्रमुख मागणी शेतकऱ्यांची आहे। मोठ्या संख्येनं शेतकरी बांधव या विराट मोर्चात सहभागी होतात। सिद्धेश्वर कारखाना वाचवण्यासाठी आणि बोरामणी विमानतळासाठी हा मोठा मोर्चा निघालेला आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।